Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहत आहात समर्थन लाईव्ह. समर्थन लाईव्ह मध्ये मुक्त संवाद हा आपला आजचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मनोज पाटील आपल्याकडे उपस्थित आहेत. पाटील साहेब, समर्थन लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. मुक्त संवाद या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिनी गोवा, वसईतील कळंब किनाऱ्यावरील एक विश्वसनीय ठिकाण. आपण आज कार्यक्रमात ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे वसईतील पूर परिस्थिती. या पूर परिस्थितीला वसई विरार महापालिका प्रशासन कसं जबाबदार आहे आणि या पूर परिस्थितीशी संबंधित निरी या संस्थेने काय अहवाल सादर केला आहे, या संदर्भात आपण या मुक्त संवाद या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. पाटील साहेब, निरीने जो अहवाल दिलाय त्या अहवाला संदर्भात आपण वसई विरार महापालिका प्रशासनाकडे एक मागणी केली की तो अहवाल महापालिकेने जाहीर करावा. आपली मागणी काय आहे आणि त्यामागची कारणं काय आहेत? निरी, IIT आणि या संस्थांनी जो अहवाल दिलेला आहे, जवळपास म्हणजे 2018ला जुलै 2018ला वसईमध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे तो जे काही पूर होता तो निसर्गनिर्मित कमी आणि मानवनिर्मित जास्त होता. आणि या सगळ्यांवरती मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आणि त्यानंतर महापालिकेने निरी, IIT या संस्थांना या पूर परिस्थितीची कारणं आणि त्याच्यावरती उपाययोजना ज्या आहेत त्या सुचवण्यासाठी त्यांना नेमलं. त्यानंतर जवळपास 12 कोटी रुपये या सगळ्यांच्या संदर्भात खर्च झाल्यानंतर निरी आणि IITचा अहवाल जो आहे तो महापालिकेने लोकांसमोर आला. तो अहवालही आज आपल्यासोबत आहे. परंतु निरी, IITच्या ज्या अहवालामध्ये काही शॉर्ट टर्म्स आणि काही म्हणजे दूरगामी, आता तातडीने करावयाच्या उपाययोजना आणि नंतर करायच्या उपाययोजना, अशा 2 पार्टमध्ये ते सगळ्या उपाययोजना दिलेल्या आहेत. त्या उपाययोजनावरती नक्की काय काम झालं, निरी आणि IITचा अहवाल जो आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी सुचवलेल्या आहेत की ह्या तातडीने करायच्या गोष्टी आहेत, तर त्याच्यावरती नक्की काय काम झालं, त्या कितीपर्यंत झाल्या, या संदर्भातला जो अहवाल आहे त्याची मागणी आम्ही महापालिका प्रशासनाकडे केली की निरीनी अमुक गोष्ट सुचवलेली आहे आणि ती तातडीने करावयाची, तर त्या गोष्टीवरती महापालिकेने नक्की काय केलं आहे या संदर्भातला अहवाल जो आहे, ॲक्शन टेकन रिपोर्ट, आपण त्याला ATR म्हणू, तो ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्ही मागणी केलेली आहे. आजपर्यंत तसा कुठलाही अहवाल आम्हाला मिळालेला नाही. सातत्याने आम्ही त्या संदर्भात पाठपुरावा करतो आहोत. निरीचा जो अहवाल आहे तो महापालिका प्रशासनाने लोकांसाठी उपलब्ध करून दिला आहे, परंतु त्याच्यावरती काय काम झालं. यावर्षीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली की 1-2 जुलैला जो पाऊस झाला त्या पावसामध्ये विरारचा संपूर्ण जवळपास विरार वेस्ट, गोकुळ टाउनशिप, युनिटेकपासूनचा जो भाग आहे तो आणि इकडे नालासोपाराचा पश्चिमेचा जो भाग आहे हा आणि नालासोपारा पूर्वेचा जो सेंट्रल पार्कचा भाग आहे हा संपूर्णपणे पाण्याखाली होता. जवळपास 3 ते 4 दिवस तो पाण्याखाली राहिला. म्हणजे गेल्या वेळचीच परिस्थिती या वर्षी परत एकदा उद्भवली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या त्यासुद्धा लोकांसमोर येणं गरजेचं आहे. आपली आयुक्तांशी काय चर्चा झाली का या संदर्भात, त्यांची काय भूमिका आहे? तुमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने निरीने जो अहवाल सादर केला आहे, निरीने ज्या काही गोष्टी सुचवल्या त्या संदर्भात पालिकेने काहीतरी भूमिका घेणं अपेक्षित आहे आणि त्या संदर्भात आयुक्तांशी आपली काय चर्चा झाली? माननीय आयुक्त साहेबांना या संदर्भात लेखी पत्र दिलेलं आहे, परंतु बांधकाम विभागाचे जे अभियंता आहेत लाडसाहेब यांच्याशी आणि जवादे साहेबांशी सुद्धा या विषयावर माझी चर्चा झाली आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांसमोर हा सगळा विषय येऊ द्यात. कारण 2018च्या पूर्वी पाऊस हा वसईमध्ये काही नवीन नाही आहे. वसई हा कोकणाचा भाग आहे, त्यामुळे इकडे 200 मिली 300 मिली दिवसाला पाऊस पडणं हे तर अगदी साहजिक आहे. परंतु 2018 नंतर जी परिस्थिती निर्माण झाली, मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहणं, पाण्याचा निचरा न होणं, याही वर्षी तीच परिस्थिती निर्माण झाली की जवळपास ST डेपो, नालासोपारा ST डेपो रोडचा असेल, नालासोपारा पूर्वेचा सेंट्रल पार्क असेल किंवा युनिटेक सारखा विरारचा परिसर असेल, जो जवळपास 3-3 दिवस पाण्याखाली राहिला. हे असं का होतं आहे आणि ह्याच्या सगळ्यांची जी कारणं आहेत निरीच्या अहवालामध्ये दिलेली आहेत की नाल्याची रुंदी कमी होणं, नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात भराव होणं, नाल्याला डायव्हर्जन आहे, नाल्याचा जो नैसर्गिक जो स्लोप असतो किंवा नैसर्गिकरित्या त्याचा
पावसाचं जे वळण होतं ते वळण बदलून काटकोनामध्ये वळण करणं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यामुळे पाण्याचा जो निचरा होण्यासाठी जे प्रॉब्लेम्स झालेले आहेत ते ह्या सगळ्यांवरती तातडीने उपाययोजना करणं आवश्यक होतं. त्या उपाययोजना काय केल्या गेल्या ह्या महापालिकेने लोकांसमोर ठेवलं पाहिजे. आता अधिकारी महापालिकेचे असं म्हणतात की आम्ही उपाययोजना केल्या होत्या म्हणून पाण्याचा निचरा लगेच झाला, पण पाणी 3 दिवस थांबून राहिलं त्याचं नक्की काय? आणि हे सातत्याने पाणी सखल भाग कशा पद्धतीने झाला, नालासोपारा ईस्टला जो भाग आहे सेंट्रल पार्कचा त्याच्या बाजूला प्रगतीनगर म्हणून एक अनधिकृत वसाहत उभी राहिली. या वसाहतीमध्ये जवळपास 6 फुटाची त्याच्यातला खूपसा भाग हा पाणथळ जागेचा होता. त्याच्यामध्ये भराव इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे जे मार्ग ते सगळे बंद झाले. आज सेंट्रल पार्क पाण्याखाली जातो. तीच परिस्थिती हनुमाननगरचा जो परिसर आहे आणि खाली या सगळ्या लोढा पार्कचा परिसर असेल, छेडा मार्गचा परिसर असेल, हा सगळ्यामध्ये सोपाऱ्याला लागून मौजे घास आहे तो 411 सर्वे नंबर असेल की पाणथळ जागा आहे. जवळपास 6-6 फूट भराव झालेले आहेत आणि त्या ठिकाणचा जो पाण्याचा नैसर्गिक निचरा होत होता तो संपूर्णपणे बंद झालेला आहे. त्यामुळे हा एक खोलगट भाग तयार झाला आणि ह्याच्यामध्ये आता पाणी साचणं सुरुवात झालेली लोकांच्या घरामध्ये आणि दुकानांमध्ये. दरवर्षी आता गेल्या वर्षी गेलं याही वर्षी लोकांचं नुकसान झालेलं आहे. मुद्दा असा आहे की वसई विरार महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या टायमाला 900 मिलीमीटर पाऊस पडला, पण दुसरी बाजू अशी आहे की पाणी 5-5 दिवस ओसरत नाही. त्याच्याबद्दल आयुक्त काही बोलायला तयार नाही. आपण आयुक्तांच्या या भूमिकेकडे कसं पाहता? नाही, मुळात 900 मिली पाऊस झाल्याचं जे काही सांगितलं जातं ते काही बरोबर नाही. कारण एका दिवसामध्ये साधारणतः संपूर्ण वसईचा जो बघितला तर वेगवेगळ्या जे सर्कल्स आहेत त्या सर्कल्समधला पाण्याचा जो रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त विरारला काहीतरी 240 की 260च्या आसपास मिलीमीटर पाऊस झाला. नालासोपारला थोडासा कमी होता, इतर ठिकाणी त्याच आसपास. म्हणजे 300 मिलीमीटरच्या पेक्षा कमी पाऊस ह्या एका दिवसामध्ये झाला आणि तेवढ्या पावसामध्ये गेल्या वर्षीची परिस्थिती निर्माण व्हायला नको होती. खरं म्हणजे गेल्या वेळेला जे काही झालं त्याच्या अनुभवातनं महापालिकेने यावर्षी चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित होतं, परंतु ते झालं नाही. नाल्यामधला गाळ काढला गेला, परंतु ज्या प्रमाणात निरी आणि IITचा अहवाल इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. त्यामुळे पाणी थांबलं गेलं. आणि प्रत्येक वेळेला आम्ही पावसाला दोष देत बसणार. पाऊस, मी परत एकदा रिपीट करतो की पाऊस हा जो वसईमध्ये पाऊस काही आज नाही, आम्ही लहानपणापासून पाहतोय 4-4 दिवस सातत्याने ते पाऊस चालू असायचा, पण अशी परिस्थिती वसईमध्ये कधीच निर्माण झाली नाही. दुर्दैवाणी आणि खेदाची बाब आहे की एका पावसामध्ये वसई विरार संपूर्ण ठप्प झाली. रेल्वे सेवा बंद पडली. आजपर्यंत फक्त 2000 साली 12 जुलै 2000 साली आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला, त्यावेळेला रेल्वे सेवा ठप्प झालेली. त्यानंतर 2000 नंतर 2018 साली ठप्प झाली आणि यावर्षी थोड्याशा पावसामध्ये रेल्वे सेवा ठप्प झाली, बस सेवा ठप्प झाली. या ठिकाणचा जो वसई विरारचा जो नागरिक आहे हा मोठ्या प्रमाणात जवळपास 95% हा मुंबईला जाणारा नागरिक आहे. त्याचा 2 दिवसाचा रोजगार बुडाला. ही खरं म्हणजे शहर म्हणून, एक उगवतं शहर म्हणून आमच्यासाठी शर्मनाक गोष्ट आहे की अशा पद्धतीने थोड्याशा पावसामध्ये संपूर्ण वसई विरार ठप्प होत असेल तर आम्ही नक्की, सत्ताधारी असतील किंवा प्रशासन असेल, आम्ही नक्की काय करतोय ह्याचाही विचार होणं गरजेचं आहे. सर्वात एक गंभीर विषय असा आहे की गेल्या वर्षी पूर परिस्थितीमध्ये साधारण सलग 4 दिवस वसईचं जनजीवन ठप्प होतं. लोकांना पाणी मिळणं अशक्य होतं, लहान मुलांना दूध मिळणं शक्य नव्हतं, भाजीपाला मिळत नव्हता, संपूर्ण वाहतूक बंद होती. त्यानंतर आज 1 वर्षाचा कार्यकाळ उलटला. निरीला मोठी रक्कम मोजून, IITला मोठी रक्कम मोजून त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला, पण 1 वर्षात सत्ताधारी पक्षाकडून कोणती सुधारणा झालेली नाही, पालिका प्रशासनाकडून कोणती सुधारणा झालेली नाही. या भूमिकेकडे आपण कसं पाहतो? नाही, निरी आणि IITने त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्याच्यामध्ये जी काही त्यांची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. इतकंच नाही की निरी आणि IITच्या आपण अहवालात पाहिलं तर त्यांनी जवळपास 8 ते 10 स्ट्रेचेस असे जे नाले आहेत, मुख्य नाले वसई विरारमधले आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2006 साली काय स्थिती होती आणि 2019 साली काय स्थिती होती या दोघांचंही त्यांनी तौलानिक जे तक्ता आहे तो मांडलेला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी 2006 साली
नाला 35 मीटर रुंद होता, तो 2019 साली 10 मीटर किंवा 12 मीटर झालेला आहे. अशा पद्धतीचा तौलानिक अभ्याससुद्धा मांडलेला आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की या ठिकाणची ही कारवाई जी आहे, या तो जर त्याच्यातला नाल्याचा नॅचरल स्लोप जो असेल तो, किंवा त्याच्यातलं झालेला भराव असेल, किंवा त्याच्यातलं जमलेला जो कचरा आहे तो सगळा साफ करून त्याचा जो नैसर्गिक जे काही आकार आहे तो पुनर्स्थापित करण्यासाठी निरीनी त्या पद्धतीने त्याची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. पण महापालिका प्रशासनाने त्याच्यावरती नक्की काय कार्यवाही केली याचं कार्यवाहीचा अहवाल जो आहे तो कुठेच लोकांसमोर येत नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी सांगतात की आम्ही नाले साफ केले, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. त्यांचे फोटो टाकत असतात की आम्ही याच्यावरती मशीन बसवलं, होडीमध्ये मशीन बसवलं, त्याच्यातनं साफ केलं. हे सगळं केलं, पण त्याचा जो रिझल्ट आहे तो एंड शेवटी जो ॲज अन करदाता असेल किंवा रहिवासी असेल त्याच्यासाठी काय अपेक्षित आहे, तर पावसाचं पाणी जे आहे तर छोट्याशा पावसामध्ये, थोड्याशा पावसामध्ये लोकांना परत एकदा त्याच परिस्थितीला सामोरं जाऊ लागू नये अशा पद्धतीने काम होणं गरजेचं होतं. पण ते होताना दिसत नाही. अहवाल सांगितले जातात, लोकांची साफसफाई सांगितल्याची माहिती दिली जाते, परंतु त्याचा कागदोपत्री जे काही आहे ते कागदोपत्री कुठेच काही दिसत नाही. निरीच्या अहवालामध्ये अनेक ठिकाणी अशी नोंद आहे की जे नाले आहेत ते काटकोनामध्ये झालेले आहेत. म्हणजे नाल्याचं, आपण नदीचं किंवा नाला असेल तर त्याचा जो नैसर्गिक जो आकार असतो तो असा नागमोडी वळणाचा होतो. वसई विरारमध्ये अनेक नाले आहेत, त्यांनी दाखवलेले आहे. कृष्णा टाउनशिपच्या बाजूचा असेल किंवा नालासोपारा जो कारशेड आहे त्याच्या बाजूच्या नाल्याचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की हे नाले अनेक ठिकाणी असे काटकोनामध्ये वळलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा जो निचरा आहे तो निचरा होताना त्याला अडचण होते. मग ह्याच्यावरती त्यांनी तातडीने उपाययोजना करायला सांगितलेली. त्यांनी नक्की काय उपाययोजना केली हे महापालिका सांगत नाही. आपण बोळिंजमध्ये म्हाडाची जी वसाहत झालेली आहे त्या वसाहतीमध्ये जो नाला आहे तो पाणी जे निघतंय त्याच्यामध्ये जे ह्यूम पाईप टाकलेले आहेत, जी उघाडी आहे त्या उघाडीचे पाईप अत्यंत छोटे आहेत. ते फोटो सकट निरीच्या अहवालामध्ये आलेले की ह्याच्यामध्ये तातडीने सुधारणा व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी खरं म्हणजे उघाडी मोठी असायला पाहिजे होती किंवा ह्यूम पाईप काढून त्याच्या जागी दुसरं काहीतरी चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं, पण तेही होताना दिसत नाही. त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो केवळ नाले साफ केले, पण नाल्यातनं जो काही रस्ते असतील किंवा रेल्वेच्या परिसरातलं जे पाण्याचा निचरा असेल ह्यासाठी जे काही काम करावं लागतं आहे ते काम होताना दिसत नाही, ते झालेलं नाही. आणि त्यामुळे महापालिका त्याच्या संदर्भातला जो काही कागदोपत्री अहवाल आहे तोही लोकांसमोर ठेवत नाही. त्यामुळे नक्की कळायला मार्ग नाही की कशा पद्धतीने फक्त आम्ही काम केलं आणि पावसावरती सगळं डिपेंड आहे. आम्ही जर दैवावरती आणि निसर्गावरती सगळं ढकलून देणार असू तर महापालिका प्रशासन म्हणून आम्ही नक्की काय भूमिका घेतो, काय जबाबदारी घेतो ह्याचाही विचार महापालिकेने करायला पाहिजे ना. पाटील साहेब, एक गोष्ट सांगा की वसईतली सुज्ञ लोक जे आहेत त्यांचं असं मत आहे की जे नाले अरुंद आहेत, बिल्डर लॉबीने जे नाले स्वतःच्या सोयीनुसार, तुम्ही म्हणता तर 90 अंशाच्या कोणात फिरवलेत, काही नाले अरुंद केलेत, हे सगळे बिल्डर लॉबीचे कारनामे आहेत. आणि वसई विरार महापालिका प्रशासन हे अरुंद जे नाले आहेत त्या नाल्यांच्या म्हणजे रुंदीकरणाच्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाही. पालिका प्रशासनाची अशी भूमिका का आहे आणि या बिल्डरांना महापालिका प्रशासन का वाचवते या विषयाकडे आपण कसं पाहता? हे उघड गुपित आहे की बिल्डरांसाठी ज्या पद्धतीने सगळेच नियम धाब्यावरती बसवले जातात ते हे सगळे जी लोक अशा पद्धतीने काम करणार आहेत ते कुणाशी संबंधित आहेत, कुणाचा आशीर्वाद आहे हे संपूर्ण वसई विरारकरांना माहिती आहे. वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक असे मोठे संकुल आहेत जी CRZच्या नियमाचं उल्लंघन करून काम झालेलं आहे. CRZ बाधित आहेत किंवा CRZचे जे काही नियम आहेत ते धाब्यावर बसवलेले आहेत. भरती रेषेच्या जे काही नाल्या, काही हे नैसर्गिक नाले आहेत, हे काही महापालिकेने तयार केलेले नाले नाही आहेत. त्याला नाले आपण म्हणतो पण त्या खाड्या आहेत, जशी या सोपारा खाडी असेल किंवा आणखीन त्या ठिकाणची दातिवरे खाडी असेल किंवा त्या ठिकाणी जी नारंगीचा जो खाडी असेल, या सगळ्या ज्या नैसर्गिक खाड्यात, या ठिकाणी सोपारा मोठं बंदर होतं ना, ह्या बंदरातनं ह्या ठिकाणी मोठा व्यापार चालायचा. म्हणजे हे नैसर्गिक खाड्या ज्या ठिकाणी भरतीचं पाणी येतं अशा खाड्यांमध्ये CRZचा नियम लागू होतो. या खाड्यांच्या बाजूला जी बांधकामं झालेली आहेत ती CRZमध्ये झालेली आहेत, त्या ठिकाणी कंपाऊंड घालून बांधकामं केलेली आहेत
आणि हे CRZ बाधित बांधकामांना सुद्धा महापालिकेने परमिशन दिलेली आहे सगळ्या नियमांची तोडमोड करून. हे सगळी जी लोक आहेत हे कोणाशी संबंधित आहेत? ह्या वसईच्या सत्ताधाऱ्यांनी लोकांना उत्तर द्यायला हवं. CRZ मध्ये झालेली बांधकाम आहेत, खाड्यांच्या किनाऱ्यावरती झालेली बांधकाम आहेत, ते जे प्रवाह आहेत ते प्रवाह अडवून झालेली बांधकाम आहेत, ते प्रवाह डायव्हर्ट करून झालेली बांधकाम आहेत. याच्या संदर्भात महापालिका कारवाई करूच शकत नाही, त्यांची हिंमतच होत नाही. महापालिका प्रशासनाची हिंमत नाही की या सगळ्यांवरती कारवाई करावी किंवा मुळात त्यांना परमिशन देता कामा नाही. पण त्या बिना परमिशन असतील, परमिशन देऊन बांधकामं झाली असतील, CRZ मध्ये बांधकामं झालेली आहेत. त्यामुळे हे जे नैसर्गिक जे प्रवाह आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट केलेले आहेत, त्या ठिकाणी भराव झालेले आहेत. परंतु महापालिका प्रशासन काहीही करणार नाही, अशा पद्धतीची भावना या वसई विरारकरांची झालेली आहे. पूर परिस्थिती वसईकरांना का